नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसाने रिपरिप लावल्यामुळे अधिक रिपरिप पाऊस झाल्यामुळे आणि कुठे अति पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाली तर कुठे शेतकऱ्यांचे अनेक नुकसान सुद्धा झालेले आहे। तसेच आपण एका शेतामध्ये आलेलो आहे आणि या शेतामध्ये आपण बघू शकतो का अमरावती जिल्ह्यासह विदर्भातही संत्रा फळबागांना अतिवृष्टी झाल्यामुळे गळती लागली असून यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे। बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांचा जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे। गेली 20 ते 25 दिवसांपासून पावसाने संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला आहे। आणि ह्या बगीच्यामध्ये आलो असता या ठिकाणी हे पूर्णपणे हे संत्र्याचे झाडे आहे आणि या झाडामध्ये आपण अक्षरशः बघू शकतो। बघा, संत्र्याचे झाड वरून फळ गळत आहे, म्हणजे संत्रा या ठिकाणी गळत आहे। आणि अशातच या सर्व बाबी करता तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील काही टीम दाखल झालेली आहे आणि या टीम दाखल झाली असता या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी बांबल साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि सविस्तर त्यांची पीक पाहणी सुद्धा या ठिकाणी करत आहे। पण आज शेतकरी सध्या डबघाईस आलेला आहे, पण आता या ठिकाणी कृषी अधिकारी बांबल साहेब पीक पाहणी करत आहे। जे शेत आहे ते शेत म्हणजे हर्षल अशोकराव वाघ यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे आणि या शेतामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधील या ठिकाणी कर्मचारी पाहणी करता दाखल झाले आहे। तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्यावं की नेमकं काय सांगा, काय आहे आपलं नाव काय? मी विनोद बोबडे। या ठिकाणी तुम्ही पाहणी करता आले आहे, अनेक संत्रा गळलेला आहे, काय सांगा? मागील 20 ते 25 दिवसापासून जो काही सतत पाऊस होत आहे यामुळे प्रकाश संश्लेषणाची झाडाची प्रक्रिया मंदावलेली आहे। त्याचबरोबर काय झाले की वेगवेगळ्या बुरशीमुळे जे संत्र्यावर जे क्लोस्ट्रिडियम बुरशी येते किंवा फायटोप्थर बुरशी याचा प्रादुर्भाव झाडावरती फळावर दिसत येत आहे। त्याचप्रमाणे सततच्या पावसामुळे झाडे जे जमिनीतून न्यूट्रिएंट घ्यायला पाहिजे त्या प्रमाणात घेण्यात त्यांची जी प्रक्रिया आहे ती मंदावलेली आहे आणि रूट सुद्धा ऑक्सिजन न उपलब्ध झाल्यामुळे ही जी फळगड्या संत्र्याच्या झाडामध्ये दिसत आहे। नेमकं मग याच्यावर काय आहे? समजा शेतकरी सध्या प्रथमच शेतकरी हा 20 ते 25 दिवसापर्यंत डबघाईस आलेला आहे। तुम्ही काय शेतकऱ्यांसाठी ही पीक विमा वगैरे योजना राबवली आहे का, काय सांगा? नाही, याच्याकरता कसं आहे की शेतकऱ्याने साधारणतः मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जर एक प्रकारे चर जर काढले शेतामध्ये तर हे जे पाण्याच्या सतत पावण्यामुळे जी काही गळ होते ते बऱ्याचशा प्रमाणात अटकाव होऊ शकते। याच्यासाठी तर आता भविष्यात तरी असं करताना या शेतकऱ्याने एक काळजी घ्यायला पाहिजे की मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतामध्ये चर काढणं आवश्यक आहे, जेणेकरून हा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होऊ शकणार नाही। हमारे कृषी अधिकारी बांबल साहेब आपल्या सोबत आहे। साहेब, आज जो शेतकरी पूर्ण तालुक्यामध्ये डबघाईस आलेले आहे, 20 ते 25 दिवसापासून सतत रिपरिप पाऊस सुरू आहे, काय शेतकऱ्यांना तुम्ही संदेश द्या आणि शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केली? आता मी चांदुरेलीमध्ये श्री हर्षलभाऊ वाघ यांच्या शेतामध्ये पाहणी करत आहे आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं आहे का सततचा 20 ते 25 दिवसाचा जो पाऊस आहे त्याच्यामुळे फळगळीचं प्रमाण हे जास्त दिसत आहे आणि हे बऱ्याच गावात शिरसगाव, कोरडे वगैरे काही गावं आहे, कारला आहे, त्यामध्ये हा आढळून आलेला आहे आणि हा आम्ही रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला कळवला आहे। तो 30 ते 40% गळ प्राथमिक अहवाल म्हणून आम्ही दिलेला आहे। संपूर्ण तालुक्यात किती गळ आहे साहेब? जवळजवळ 40% पर्यंत गळ अंदाजे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि यासाठी आम्ही आता वरिष्ठ कार्यालयाशी बोलू। ते सायंटिस्टची व्हिजिट उद्याला किंवा परवाला आम्ही काही रँडमली गावात बगीचात करून शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू। मार्गदर्शन सोबत त्यांना काय पीक विमा वगैरे काय जसं मिळतो सोयाबीन, तूर वगैरे, तर संत्र्यासाठी काही असेल ना? एक पीक विमा आहे योजना, त्याच्यामध्ये शेतकरी जे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे की जे गारपीट होते त्याच्यामध्ये काही हे आहे की त्याच्यामध्ये तो विमा लागू होते, त्याच्यामुळे बरेच शेतकरी विमा काढतात पण अपेक्षेप्रमाणे त्यांना त्याचा फायदा होत नाही। तरी आता इथं आम्ही यांना शेतकऱ्यांना सल्ला दिला का शेतातली मे जूनमध्ये चर काढणे आणि याबाबत आता आम्ही वरिष्ठाची सायंटिस्टची व्हिजिट आम्ही इथं ठेवलेली आहे। पण जसं आता संत्र गळत आहे यांच्यासाठी पण काही विमाची काही दखल घेतच ना शासन? विम्याचं त्यात गळबद्दल नाही आहे, त्याच्यामध्ये क्रायटेरिया नाही, जो नैसर्गिक अतिवृष्टी वगैरे झाली म्हणजे गारपीट वगैरे शेतात ज्या ठिकाणी असं हे गळती निर्माण झाली त्या ठिकाणी साहेब भेट देणार का ते सायंटिस्ट? हा, भेट देणार आम्ही आणि इथे जे आजूबाजूचे शेतकरी आहे फळबाग येणारे त्यांना आम्ही बोलवणार आहे
त्यांनी त्याबद्दल मार्गदर्शन द्यावं. नक्कीच. आणि ज्यांच्या ठिकाणी ज्या शेतात आलो आहे त्या ठिकाणी म्हणजे हर्षल वाघ यांचं शेत आहे, तर हर्षल वाघ आपल्या सोबत आहे, तर त्यांच्यापासून जाणून घेऊया का नेमकं काय त्यांच्या शेतामध्ये. 20 ते 22 दिवसापासून जो सततचा पाऊस होत आहे त्याचा आमच्या संत्रा बागायतदारांना अतिशय नुकसान झालं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की जबरदस्त प्रमाणात संत्र्याची गळ झाली आहे. या गळीचीच मी एक तक्रार चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली. माझ्या तक्रारीची दखल घेऊन आपले इथे टीओ बांबल साहेब आणि त्यांची पूर्ण टीम इथे येऊन माझ्या तक्रारीचं निवारण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माझी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे की आपण हा अहवाल पुढे पाठवून जो आम्हा शेतकऱ्यांना हा गळतीचा मोठ्या प्रमाणात गळतीचा प्रॉब्लेम आलेला आहे याच्यासाठी आपले जे वैज्ञानिक लोक आहे, टेक्निकल टीम आहे, त्यांना इथे लवकरात लवकर बोलवून आमचा हा आलेला प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन, काहीतरी उपाययोजना तुम्ही आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि बांबल साहेब, पुन्हा एक रिक्वेस्ट अशी आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे याच्यामध्ये जसं आता आपण सोयाबीनला, कपाशीला पीक विम्याचं कवच आहे, संत्र्याला तेवढं ह्या फळगळतीसाठी पीक विम्याचं कवच नाही. त्याच्यामुळे तुम्ही सरकारकडे पण तुमचा एक अहवाल असा पाठवला पाहिजे की आपल्या तालुक्यात जी एवढी मोठ्या प्रमाणात गळ आहे, संत्रा बागायतदारांचं जे नुकसान होत आहे त्याच्यासाठी शासनाने त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी असा अहवाल तुम्ही आमच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही असा अहवाल पाठवला पाहिजे. आणि जी ही गळ होऊन राहिलेली आहे, साहेब तुम्ही दाखवा जरा कॅमेऱ्यात, या पद्धतीची गळ जी आमच्या शेतात संत्रा बागेत होऊन राहिली याच्यावर पण उपाययोजना लवकरात लवकर तुम्ही सांगायला पाहिजे. कारण की येत्या 18 तारखेपासून पुन्हा पावसाचे अंदाज व्यक्त केले आहेत, त्याच्यापूर्वी आमच्या उपाययोजना करून झाल्या पाहिजे. मग फवारणी असो, आवळणी असो, ह्या सगळे आमचे याच्यात उपक्रम झाले पाहिजे. एवढीच विनंती MB न्यूजच्या माध्यमातून मी आपणास करू इच्छितो. आणि तुम्ही आमच्या तक्रारीची दखल घेऊन आमच्या शेतात आले, शेतात पाहणी केली, याबद्दल तुमचे धन्यवाद सुद्धा देतो. हर्षल वाघ यांनी जी कृषी कार्यालयाकडे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या कार्यालयाचे प्रमुख बांबल साहेब, बोबडे साहेब आणि त्यांची इतर सहकारी मित्र हे पाहणीकरता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी या बगीचाची पाहणी केली आहे आणि त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगतामध्ये सांगितलं आहे की या ठिकाणी बरीचशी फळगळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी पाहू शकता की किती फळं या ठिकाणी खाली संत्र्याखाली आपल्याला दिसते आहे. आणि असं हे महत्त्वाचं पीक आहे शेतकऱ्यांचं, जवळपास त्याला आपण कॅश क्रॉप असं म्हटलं तरी चालेल. आणि हे जर शेतकऱ्याच्या हातून पीक गेलं तर शेतकऱ्यांची फार मोठी हानी किंवा शेतकऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी होऊ शकते. या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो की बांबल साहेब, बोबडे साहेब यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जे पाहणी केली त्या प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल शासनाच्या दरबारी त्यांनी मांडावा आणि शासनाकडून जास्तीत जास्त काय या ठिकाणी शासनाला सहकार्य करता येते. मी मदत असा शब्द तर वापरणार नाही, कारण त्याचं कारण असं आहे का हा काही शेतकरी म्हणजे मदतीसाठी नाही आहे, पण हे नैसर्गिक आपत्ती आहे. कारण अकस्मात असा 25-30 दिवसाचा पाऊस सतत या ठिकाणी येणे आणि त्याने फळगळ होणे आणि त्याच्यामुळं इतरही शेतकरी जे या ठिकाणी चांदूर रेल्वेचे आहे ते त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे.